राजा शिवाजीने कमावले 130 कोटी, देऊळबंद 2 ने कमावले 100 कोटी, क्रांतिज्योती विद्यालयाने कमावले 32 कोटी, तुंबाडची मंजुळाने कमावले 19 कोटी, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाईने कमावले 10 कोटी, घबाडकुंडने कमावले 9 कोटी। आणि खास गोष्ट काय माहितीये, 2026 या वर्षातल्या सुरुवातीच्या फक्त 6 महिन्यातच मराठी चित्रपटांनी हा पराक्रम करून दाखवलाय। मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की मराठी बॉलिवूडवर भारी पडत आहे आणि बॉक्स ऑफिस गाजवत आहे। कुठेच मल्टिप्लेक्स साठी राडे घालावे लागत नाहीयेत, सरळ सरळ मराठी इंडस्ट्री थिएटर्सवर डॉमिनेट करते। असं काय घडलंय ज्यामुळे मराठीचा गाडा सुसाट सुटलाय? चला जाणून घेऊया। तुम्हाला एक सांगू तर 2025 हे वर्ष मराठी इंडस्ट्रीसाठी फार वाईट वर्ष ठरलं होतं, कारण या एका वर्षात मराठीत 100 पेक्षा जास्त चित्रपट रिलीज झाले होते। पण या चित्रपटांची एकत्रित कमाई जरी केली तरी ती फक्त 99 कोटी इतकीच भरत होती। फक्त दशावतार एकटा चित्रपट 25 कोटी पार करू शकला, बाकी एकाही चित्रपटाला साधे 10 कोटी सुद्धा कमावता आले नाही। या अशा परिस्थितीमध्ये वाटलं होतं की हा मराठी इंडस्ट्रीचा डाऊनफॉल आहे, पण 2026 या वर्षाने मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवा श्वास भरलाय। 2026च्या सुरुवातीला आला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, त्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरातल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणलं। क्रांतिज्योती चांगलाच चालला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने कमावले 32 कोटी रुपये। त्याचा आता दुसरा पार्ट सुद्धा येणार असल्याचं हेमंत डोमेने अनाऊन्स केलंय। जानेवारीतच अजून एक मूवी आला होता, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली। त्यानंतर अनेक कंटेंट ड्रिव्हन फॅमिली ड्रामा मूवी सुद्धा आले जे चालले, पण 1 मे महाराष्ट्र दिनाला रिलीज झाला रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी चित्रपट, ज्यांनी चित्रपट सृष्टी पूर्णपणे बदलूनच टाकली। मराठीतले सगळे रेकॉर्ड राजा शिवाजीने ब्रेक करून टाकले। सोबत मराठीतला सर्वात जास्त बजेट असणारा हा चित्रपट होता। राजा शिवाजीने 130 कोटींची कमाई केली आणि मराठीतला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला। त्याच महिन्यात आला देऊळबंद 2, त्याने सेंचुरी ठोकली आणि इतिहास रचला। जून मध्ये आला तुंबाडची मंजुळा, त्याने मार्केट खाल्लं आणि बॉक्स ऑफिसवर 19 कोटी कमावले। 2026 या एका वर्षात मराठी चित्रपटांनी किती रेकॉर्ड्स केले माहितीये? राजा शिवाजी पासून सुरुवात करूया। जसं मी सांगितलं की हा सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला, पण यासोबतच राजा शिवाजी हा फक्त भारतातच 100 कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट झाला। त्यासोबतच फास्टेस्ट 100 कोटी कमावण्याचा रेकॉर्ड सुद्धा चित्रपटांनी केला। याशिवाय पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड राजा शिवाजीने केला, त्याने 13.51 कोटी कमावले। वीकेंडला राजा शिवाजीने कमावले 43.66 कोटी, तर ओपनिंग वीकेंड मध्ये चित्रपटाने कमावले 62.40 कोटी रुपये। इतके सारे रेकॉर्ड्स एकट्या राजा शिवाजीनेच केले। त्यात देऊळबंद 2 ने दणक्यात सुरुवात केली आणि रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड्स केले, तर 100 कोटींपर्यंत मजल सुद्धा मारली। यासोबतच मराठीच्या इतिहासात एक रेकॉर्ड घडला, तो म्हणजे एकाच वर्षात 2 मराठी चित्रपटांनी 100 कोटी कमावले। त्यामुळे मराठी मेकर्सच्या मनात एक कॉन्फिडन्स आलाय। मराठी मूवी सध्या काय चालतायत, एकतर शिवरायांवर इतका ग्रँड लेवलचा चित्रपट कधीच आला नव्हता, तो रितेशने आणून दाखवला आणि तो मराठीत काय हिंदी प्रेक्षकांना सुद्धा भावला। सोबत उत्तम कंटेंट असलेले कित्येक चित्रपट आले, जसे सुपर डुपर, तुंबाडची मंजुळा, तिघी वगैरे। यामुळे मराठी प्रेक्षक आता पुन्हा थिएटर्स कडे वळालाय। आणखी एक मराठी सस्पेन्स थ्रिलर मूवी येणार आहे, बोल बोल राणी म्हणून। त्याचा ट्रेलर सुद्धा बघा आणि त्याच्या खालच्या कमेंट सुद्धा बघा, तुम्हाला कळून जाईल सध्या मराठी इंडस्ट्रीची ताकद काय आहे। ते सोडा, आणखी एक मराठी चित्रपट याला 6 महिने बाकी आहेत, ज्याची सध्या फक्त महाराष्ट्रभर नाही तर देशभर चर्चा सुरू आहे। तो चित्रपट म्हणजे खाशावा। त्याच्या टीजरला इतका कडक रिस्पॉन्स मिळालाय की लोकांना आता राहवतच नाहीये। त्यात खाशावामध्ये 200 कोटी कमावण्याची धमक आहे, अशाही चर्चा सुरू आहेत। त्यामुळे येत्या काही काळात मराठी इंडस्ट्री ती हाईट अचीव्ह करू शकते जी आजपर्यंत शक्य नव्हती। तर तुम्ही कोणत्या मराठी चित्रपटासाठी एक्साइटेड आहात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि कलाकृती मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।